नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता आढावा घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाच्या 90 बातम्यांचा. उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसंकल्प मेळाव्याचं आयोजन. ठाकरे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार. संभाजीनगरचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते राजू शिंदे आज ठाकरे गटात प्रवेश करणार. राजू शिंदेंसह 6 नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार. उद्धव ठाकरेंचा भाजपला दे धक्का. संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का वगैरे काही नाही. तिकिटासाठी काही जण इकडे तिकडे जातात. राजू शिंदे ठाकरे गटात जाण्याच्या भूमिकेवर आशिष शेलारांची प्रतिक्रिया. लोकसभेत काँग्रेसला चांगलं यश. राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्यानं 288 जागांवर आमची चाचपणी सुरू. काँग्रेसच्या नितीन राऊतांचं वक्तव्य. शिखर बँक घोटाळा प्रकरण. एसआयटीकडून चौकशीची मागणी. अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. पुण्यात काँग्रेसने विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले. 5 ऑगस्टपर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार. बारामतीच्या काटेवाडीमध्ये शरद पवार तुकोबांच्या पालखीचं स्वागत करणार. काटेवाडीत धोत्राच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत होणार. तर दुपारी पार पडणार मेंढ्यांचं गोल रिंगण. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी बारामती तालुक्यात. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सुनेत्रा पवारांसह पायी वारीत सहभाग. बारामतीत महिलांकडून अजित पवारांचं स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पालखी सोहळ्यात सहभागी होणार. बारामतीत पालखी सोहळ्यात पवार कुटुंबियांचा बॅनरवर एकत्रित फोटो. शरद पवार, अजितदादा, सुनेत्रा पवारांचा एकाच बॅनरवर फोटो. राजकारणाच्या पंढरीत वारकऱ्यांच्या स्वागताचा बॅनरवर उल्लेख. आजपासून विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन 24 तास सुरू. भाविकांच्या सोयीसाठी विठुरायाचे दरवाजे 25 जुलैपर्यंत 24 तास खुले. श्री विठ्ठलाला थकवा जाणवू नये यासाठी पाठीमागे कापसाचा लोड लावला जाणार. आजपासून 24 तास विठुरायाचं दर्शन भाविकांना घेता येणार. आषाढी वारीसाठी 380 लाखांच्या औषध खरेदीला मंजुरी. वारकऱ्यांच्या उपचारासाठी औषधांचा तुटवडा न होण्यासाठी राज्य सरकारची खबरदारी. संत सोपान काकांचा पालखी सोहळा आज बारामती तालुक्यात पोहोचणार. आजचा मुक्काम कोराळे बुद्रुक इथे असणार. बारामतीत गोविंदबाग निवासस्थानी शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. राज्यभरातून पवारांचे कार्यकर्ते गोविंदबागेत यायला सुरुवात. पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांची 20 जुलै रोजी भव्य सभा. सभेला 20,000 कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार. पालखी सोहळ्याचा मार्ग फडणवीस नक्की पूर्ण करतील. भविष्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील. महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांचं वक्तव्य. महाविकास आघाडी 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकली. विरोधक खोटे बोलत होते, मात्र आपणही गाफील राहिलो. मात्र विधानसभेत महायुतीच्या 200 जागा निवडून येतील. महायुतीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास. काही वेळा महायुतीच्या नेत्यांमध्ये विसंवाद होतो. प्रवक्त्यांनी बोलण्याआधी आपल्या नेत्यांना विचारा. नेत्यांनी हो म्हटलं तरच बोलण्याची खुमखुमी पूर्ण करा. देवेंद्र फडणवीसांच्या प्रवक्त्यांना कान पिचक्या. महायुतीबद्दल बोलणं टाळा. आपल्यात वाद होता कामा नये. पदाधिकाऱ्यांना अजित पवारांची ही तंबी. हलक्या कानाचं राहू नका. अजितदादांमधलं महायुतीमधील नेत्यांना आवाहन. खासदार निलेश लंकेंच्या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस. जयंत पाटील, सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे, बाळासाहेब थोरात आंदोलनाला भेट देणार. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होणार. 22 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार अर्थसंकल्पीय अधिवेशन. 23 जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार. निर्मला सीतारामन सलग 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार. हजारो वारकऱ्यांना घेऊन आमदार मंगेश चव्हाण पंढरीच्या दिशेने रवाना. मंगेश चव्हाणांकडून वारकऱ्यांसाठी 2 विशेष रेल्वेची व्यवस्था. 4,000हून अधिक भाविकांना घेऊन पहिली विशेष रेल्वे पंढरपूरच्या दिशेने रवाना. पंढरपूरच्या वारीसाठी गोंदिया जिल्ह्यातून 21 बस सोडण्यात येणार. आषाढी एकादशी निमित्त भाविकांची संख्या लक्षात घेता परिवहन महामंडळाचा निर्णय. मुंबई क्रिकेट असोसिएशन ठाण्यात मोठं क्रिकेट स्टेडियम बनवणार.
आमने येथे 50 एकर जागेवर 1 लाख क्षमतेचं स्टेडियम तयार होणार. MSRDCने जमिनीसाठी काढलेली निविदा MCAनं भरली. लातूर नीट परीक्षा घोटाळ्यातील मास्टरमाइंड गंगाधरला अटक. नीट परीक्षेत गुणांमध्ये वाढ करण्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयनं बेड्या ठोकल्या. पेपरफुटी विरोधातील कायदा विद्यापीठ पदवी परीक्षा 10वी-12वीच्या परीक्षांनाही लागू करण्याची मागणी. पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक धनंजय कुलकर्णींचं मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन. KEM रुग्णालयातील रुग्ण अहवालांच्या आवरणाचा वापर करून कागदी प्लेट बनवण्याचं प्रकरणाचा तपास करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपायुक्तांच्या एकसदस्यीय चौकशी समितीची स्थापना. मुंबईतल्या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा. समाधानकारक पाऊस न पडल्यास मुंबईतली 10% पाणी कपात सुद्धा वाढण्याची भीती. रायगड जिल्ह्यातील 19 गावांना भूस्खलनाचा धोका. महाडमधील 9, पोलादपूरमधील 6 गावांना सतर्कतेचा इशारा. MMRDAचा धारावी अधिसूचित क्षेत्रातील 2000 चौरस मीटर जागा धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय. प्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी. धारावीत ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. ठाकरे गटाच्या नगरसेवकावर पोलिसांनी हात उचलल्याचा आरोप. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा धारावी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या. नवी मुंबईकरांना पाणी कपातीचं संकट. मोरबे धरण क्षेत्रात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच. मोरबे धरण अद्यापही 70% कोरडं. कुलाबा वांद्रे मेट्रो 3 साठी जायकाकडून 4656 कोटींचं कर्ज मिळणार. जायकाची वडाळा ते CSMT मेट्रो 11लाही कर्ज देण्याची तयारी. साताऱ्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सोलापूरसह मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट. शहापूरमध्ये पावसामुळे नदी नाले तुडुंब. रस्ता ओलांडता येत नसल्यानं विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे यांचे हाल. रात्रीपासून मुंबई उपनगरात पावसाची हजेरी. कांदिवली, मालाड परिसरातील काळ्या कुट्ट ढगांसह पाऊस. मुंबईतील दादरमध्ये सकाळी रिमझिम पाऊस. पावसामुळे वातावरणात गारवा. तर रात्रीपासून अनेक भागामध्ये पावसाची रिपरिप. रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस. सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस. नद्यांचं पाणी पात्राबाहेर. तर अर्जुना धरण हे 100% भरलं. पुढचे 2 दिवस कोकणात अतिवृष्टीचा इशारा. गोंदिया जिल्ह्यात काही तालुक्यात रात्रीच्या सुमारास पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. तर अद्यापही जिल्ह्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा. वसई विरार शहरात रात्रभर मुसळधार पावसाची बॅटिंग. दिवसभर मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा. परभणीच्या गंगाखेडमध्ये महातपुरी महसूल मंडळात पावसामुळे शेतीचं नुकसान. आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडून नुकसानीची पाहणी. उल्हासनगरमधील रमाई उद्यानाची संरक्षक भिंत कोसळली. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 1च्या हर्षवर्धन नगरमध्ये घटना घडली. भिंत कोसळून घराचं नुकसान. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पावसामुळे गळती. काही दिवसांआधी जिल्हाधिकारी कार्यालयात रंगरंगोटी झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित. कुलाबा ते सिप्स मेट्रो 3 प्रकल्पातील स्थानकांच्या बांधकामासाठी तोडलेल्या 2600 झाडांपैकी अवघ्या 584 झाडांचं पुनर्रोपण. MFRCLची उच्च न्यायालयाच्या विशेष द्विसदस्यीय समितीला माहिती. मालमत्ता कर न भरणाऱ्या आस्थापनांवर जप्ती आणण्याचा उल्हासनगर महापालिकेचा निर्णय. जप्त केलेल्या मालमत्ता लिलावात विकण्याचा पालिकेचा निर्णय. सौर ऊर्जा योजनेला जनतेचा चांगला प्रतिसाद. आतापर्यंत 1 कोटींहून अधिक अर्ज. मात्र पहिल्या 3 ते 4 महिन्यात केवळ 16,000 रूफटॉप सोलर यंत्रणा कार्यान्वित. अमरावती शहर पोलिसांच्या लेखी परीक्षेला सुरुवात. 74 पदांसाठी पोलीस विभागाकडून 929 उमेदवारांची विद्याभारती महाविद्यालयात लेखी परीक्षा. गोंदिया जिल्ह्यातील 636 शिक्षकांच्या पसंतीच्या ठिकाणी बदल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी M मुरुंगानाथम यांच्याकडून बदल्या झाल्या. कल्याण ग्रामीण भागात 27 गावांचं विविध मागण्यांसाठी गावकऱ्यांचं उपोषण. पालिका पोलीस प्रशासनाची परवानगी न घेता उपोषण केल्याचा आरोप. पोलीस आणि पालिकेची कारवाईला सुरुवात. परभणीच्या सेलूत सरसकट कर्जमाफी आणि शेतीमालाला योग्य दर देण्याच्या मागणीसाठी मवियाचा शेतकरी आक्रोश मोर्चा. मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित. पुणे PMPML पर्यटन बस मालामाल. जून महिन्यात पर्यटन बसचं उत्पन्न हे 1.5 लाखांवर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी PMPMLची पर्यटन बस सेवा.
साऊंड टेस्टिंगमुळे पुण्यात नदीपात्रात मोठी वाहतूक कोंडी. शनिवारी साऊंड टेस्टिंग ऐकण्यासाठी नदीपात्रात गर्दी. कल्याणनगर महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा त्रास. लवकरात लवकर रस्त्यांची कामं करण्याची वाहन चालकांची मागणी. पुण्यात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ. 6 महिन्यात पुणेकरांना 98 कोटींचा गंडा. 6 महिन्यात 1894 तक्रारी प्राप्त.